नमस्कार मंडळी. आज मी इथे चाललेली आहे जिथे मला खूप जास्ती सुख आणि शांती मिळते. त्या ठिकाणी मी चाललेली आहे. त्या माझ्या गुरुमाऊलीसाठी मी आज शिरा आणि किशमिश, काजू किशमिश घेतलेले आहे आणि बेल फूल आणि धूप अगरबत्ती घेतलेली आहे. चला तर तुम्हीही चला माझ्यासोबत माझ्या गुरुमाऊलीच्या दर्शनाला. मग आम्हा चौघींना यांनी बस स्टॉपवर सोडून दिलं आणि त्यानंतर आम्ही बसचा प्रवास सुरू केला. आम्हाला गेल्याच 9ची बस मिळाली. आम्ही छान त्या बसमध्ये बसलो आणि निघालो प्रवासाला. ही बस छोट्या छोट्या खेड्यांमध्ये थांबत होती. त्या खेड्यांमधली मुलंही आमच्या बसमध्ये चढली. ती मुलं होती शाळेची आणि आम्ही पोहोचलो आमच्या गुरुमाऊलीच्या दर्शनाला. बघा, आम्ही गेल्याच माऊलीचे दर्शन आम्हाला इतके सुंदर झालेले आहे आणि बाबा उन्हात बसलेले होते. आम्ही छान दर्शन घेतलं बाबांचं आणि बाबा आता आपल्या आसनावर जात आहे. त्यांचे भक्त त्यांना घेऊन जात आहे आसनावरती आणि लगेच बाबांना ब्लँकेट पांघरून दिलं छान आणि बाबा इथे छान आराम करत आहे आणि आम्ही सर्वांनी छान बाबांचं दर्शन घेतलं. सर्वांनी खूप आनंद झाला सगळ्यांनी इथे दर्शन घेऊन. बाबाचे अद्भुत दर्शन कधी होत नाही, पण आज आम्हाला इतकं सुंदर दर्शन झालं बाबांचं. इथे आम्ही फोटो काढून घेतलेत. ही पण बाबांची गादीच आहे. इथे सर्वप्रथम जे दर्शन मला झालं ते मला इथेच झालं. या जागेवरतीच बाबांचं दर्शन झालं आणि हा बाबांचा पूर्ण मंदिराचा परिसर आहे. बघा किती सुंदर, स्वच्छ, निर्मळ असा परिसर आहे. इथे छान छोटे छोटे दुकानात पण आहेत. मग आम्ही निघालो अन्नपूर्णा मातेच्या मंदिराकरता. आम्ही अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात जात आहे आणि आम्ही पोचलो देखील आहे अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात. हा पण परिसर खूप छान आहे. ही आहे अन्नपूर्णा माता, ही लक्ष्मी माता आहे आणि इथे विठ्ठल रुक्मिणीचे पण मूर्ती आहे. सुंदर अशा या तीनही मूर्त्या आहेत. त्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतला, पेटपूजा करून घेतली. जेही आम्ही आणलेलं होतं घरून नाश्ता, तोच आम्ही बसून इथे चौघींनीही खाल्लेला आहे. आणि नंतर आम्ही परत अन्नपूर्णा मातेच्या मंदिरासमोर थोडे फोटो काढून घेतले आणि आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहेत. बघा, ह्या काकू मला म्हणत आहे की बाई मलाही व्हिडिओमध्ये घे आणि चांगला व्हिडिओ काढ, असं यांनी मला म्हटलं आहे. हो काकू, घेते तुम्हालाही व्हिडिओमध्ये. बघा किती छान छोटे छोटे दुकानं आहेत आणि इथे नदीवरती पूल पण बांधणं सुरू आहे. खूप सुंदर परिसर आहे बाबांचा आणि आम्ही निघालो आमच्या घरी. बघा, आम्हाला येताना बस मिळाली नाही, त्यामुळे आम्ही येतानाही ॲटोत आलेलो आहोत. पोहोचलो आम्ही. मग आम्ही आमच्या घरी पोहोचलो. असा आमचा विठोजी महाराजांचा सुखद असा प्रवास झालेला आहे. जय विकाराम.